हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनल लालमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता पटकन आद्विक आमचं जेवण झालंय, आद्विकला झोपून देते पटकन आणि पटकन किचन आवरून घेते मी पटकन. आणि तुम्हाला सांगायचं होतं की मी आज माझा जे वार्षिक स्नेह संमेलन झालेलं होतं ना, तर त्याच्यामध्ये माझं द्वितीय क्रमांक आलं होतं म्हणजे माझ्या गाण्याचं. तर त्या मुलांना बक्षिसं घ्यायची आहे, तर ती बक्षीसमध्ये काय घेणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत चला मी पटकन ही किचन आवरून देते आणि मग संध्याकाळी जाईन ना ते काय काय बक्षीस मुलांसाठी काय घेणार आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करेन. चला मी पटकन आता हे सर्व आवरून घेते. तर किचनमध्ये म्हटलं तर आता जस्ट जेवण झाले आमचे आणि सर्व पसारा तसाच आहे. पटकन आवरते. तर ना आता मी पटकन हे भांडे बिंडे सर्व आवरून घेते. सर्व पसारा आवरला ना तर बरं पडतं, म्हणजे मग मला संध्याकाळी जाता पण येईल, गिफ्ट्स वगैरे खरेदी करता येईल. आणि तुम्हाला ना आज मी बेसिंग मी घरच्या घरी लिक्विड तयार करून कसं क्लीन करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी आपल्याला काही वस्तू संपतात, तर असं काही नाही की आपण सर्वच घरात आणून ठेवतो असतात, पण काही कधी कधी संपताही आपल्या वस्तू. तर त्याच्यामुळे मग आपण घरच्या घरी लिक्विड तयार करून ते क्लीन करू शकतो. जे आपलं ड्रेनेज आहे ना बेसिंगचं, ते मेन आपण क्लीन करू शकतो. तर तेच आज मी तुम्हाला एक म्हटलं मग दाखवू तुम्हाला कसं मी करते ते घरच्या घरी. तर पटकन आधी त्याच्या आधी हे पटकन भांडे लावून घेते. आणि तुम्हाला माहिती माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, त्याच्यामुळे भांडे ना मला व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर व्यवस्थित दिसतं, म्हणजे जास्त पसारा होत नाही. लगेच मी आता इथं पूर्ण आधी बेसिंगमध्ये भांडे आहे म्हणून मग मी भांडे घासून घेते, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मी कसं माझं बेसिंग क्लीन करत असते. तर खूप छान म्हणजे पैसे पण लागणार नाही आपल्याला, एकही रुपया न वापरता आता आपण आपलं ड्रेनेज क्लीन करू शकतो. जेणेकरून त्यातला वास आहे ना, कधी कधी खरं तुम्हाला सांगते वाससुद्धा येतो त्या ड्रेनेजचा. त्याच्यामुळे ते ना तुम्ही वेळच्या वेळी असं क्लीन करत जा, म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वास हा येणार नाही, दुर्गंध राहणार नाही आणि जास्त झुरळ होणार नाही. तर तुम्ही असं ड्रेनेज म्हणा आपलं बेसिंग क्लीन केलं तर मी पट्टापट हे भांडे घासून घेते आणि तुम्हाला दाखवते पूर्ण व्यवस्थित. आणि तुम्हाला मला ना ज्या ज्या गोष्टी मी करते ना, ज्या उपयोगात प्रत्येक व्हिडिओमध्ये असं एक दाखवतेच तुम्हाला की ते आपल्या खूप उपयोगात पडतील. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी एखादी गोष्ट अशी दाखवते तुम्हाला की जेणेकरून ती खरंच उपयोगात पडेल. आणि मला माहिती असलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता तेच म्हटलं चला हे पण मी करत असते. मी स्वतः काही गोष्टी करते ना, घरातल्या घरात काहीतरी एक्सपेरिमेंट करते, तर त्या होतात सक्सेस. तर त्या तुम्हाला मी दाखवते कधी कधी. मागं पण बऱ्याच दिवस झाले मी मागं ना जे आपलं फ्लोअर आहे ना, जे फरची आहे त्याच्या साईड पट्ट्या, त्या साईड किनार ते काळे पडतात ना, ते सुद्धा क्लीन करायचा एक व्हिडिओ टाकलेला होता मी मागे. खूप सुंदर असं मस्त छान निघालं होतं ते लिक्विड, पण मी घरच्या घरी तयार केलेलं होतं. तर तो व्हिडिओ पण खूप छान आहे, नक्की तुम्ही बघा. जर तुम्हाला खरंच तुमच्या घरातल्या फरची काळ्या पडल्या असेल, ते मध्ये मध्ये साईड किनारे ना त्या काळ्या पडतात, तर त्याच्या संबंधित मी बनवलेला होता. तर आता हे माझे पूर्ण इथं भांडे घासून झाले. भांडे घासून झाल्यानंतर तुम्हाला माहिती मी बेसिंग घासून वगैरे स्वच्छ करते, तर घासून घेते, म्हणजे मी तुम्हाला दाखवते नंतर मग मी अजून काय करते पुढे. तर इथे सर्व छान मस्त घासून घेतलं, तर धुवून वगैरे घेते चांगलं फ्लोरिंग हे साईडचं. तर खूप छान. आणि आता तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल पॉलिशिंग केलेला ओटा, तर तो सुद्धा खूप सुंदर पॉलिश होते घरच्या घरी. तर तुम्ही नक्की बघा तो सुद्धा व्हिडिओ, तुमच्या ओट्याची पॉलिश करायची असेल तर. तर तर तुम्ही पाहिलं मी बेसिंग मस्त घासून क्लीन केलेला आहे, पूर्ण घासलेला आहे, त्याला क्लीन केलेला आहे. आणि आपल्या बेसिंगमध्ये वास येतो, सतत आपण अन्न जातं ते कुजतं, तर त्याच्यामध्ये कधी कधी वास पण यायला लागतो जर तुम्ही व्यवस्थित क्लीन नाही केला तर तो वास नको यायला बेसिंग मधला. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी एक लिक्विड घरच्या घरी तयार करणार आहे. ते आधी त्याच्यात टाकेल आणि नंतर मग गरम पाणी आपल्याला करायचं आहे, ते नंतर टाकायचे. तर आधी लिक्विड तयार करते आणि मी तुम्हाला दाखवते ते लिक्विड कसं तयार करते. चला. तर आपल्या बेसिंगचा वास येतो, आपण नेहमी भांडे कसं क्लीन पण करतो पण तरी पण वास येतो. आपण बाजारात पण खूप मिळणारे लिक्विड पण आहे, पण घरच्या घरी सुद्धा आपण हे करू शकतो. तर आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे आणि व्हिनेगर घ्यायचा आहे. बस एवढ्या दोन वस्तू वापरून आपण मस्त छान हे लिक्विड तयार करणार आहे. आणि तिथे आतमध्ये सर्व टाकायचं आहे. तर ते लिक्विड मी तयार करते, ते तुम्हाला दाखवते. तर त्याच्यात आपण व्हिनेगर टाकूया.
तर हेच आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे, जवळजवळ 5 मिनिटांनंतर. त्याच्यानंतर आपण गरम पाणी ओतणार आहे याच्यामध्ये. क्लीन केल्यानंतर आपण हे याच्यामध्ये टाकू शकतो. तर मी इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर 5 मिनिटं झाल्यानंतर गरम पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे पूर्ण. तर ते आपलं ड्रेनेज आहे ना ते पूर्ण छान असं क्लीन होणार आहे. त्याच्यातला वास आहे ना जो खराब वास तो येणार नाही आपल्याला बेसिंगमधून. कधी कधी तुम्ही ऑब्झर्व करा की आपण क्लीन तर करतो पण जे ड्रेनेज आहे ना ते क्लीन झालेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आपलं बेसिंग सिंक क्लीन करू शकतो. तर अगदी घरचंच साहित्य वापरून मी क्लीन केलेलं आहे माझं बेसिंग वॉश बेसिंग जे भांड्यांचं आहे ते. आपण हे लिक्विड म्हणजे कधी आपण बरेच असतात आपल्याकडं पावडर वगैरे क्लीन करायचा ड्रेनेज क्लीन करण्याचा, पण कधी कधी जर नसल्या घरात अवेलेबल नसलं तर आपण घरच्या घरी पण हे डिटॉक्स वॉटर आहे ते तयार करू शकतो. त्यांनी पण छान क्लीन होतं. मेन म्हणजे तो वास जातो तो, आणि जे किडे वगैरे आहे ना तर ते व्हिनेगरच्या पाण्याने आणि सोड्याने ते मरतात. म्हणजे घाण ती निघून चालली जाते, ड्रेनची वास येत नाही कुबट. तर हे तुम्ही 2 गोष्टी वापरा. बघा तुम्हाला सांगते 100% अजिबात तुमचं पाईप वगैरे ना हा खराब होणार नाही, स्वच्छ होणार आहे. वास अजिबात येणार नाही. आणि ह्या लिक्विडने घरच्या घरी तयार करून बघा, पटकन होतं आणि काही खर्च नाही. घरच्या घरी तुम्ही करू शकता. रात्रीच्या वेळेस जर तुम्ही क्लीन केलं आणि हे केलं ना तर एकदम बेस्ट आहे. तर अशा पद्धतीने करा तुम्ही. आणि आता मी पटकन बाकीचं क्लीन करून घेते किचन. तर माझं मी असं बेसिंग क्लीन करते जेणेकरून आहे ना माझं बेसिंग खराब होत नाही, व्यवस्थित राहतं, स्वच्छ राहतं. तर मी असंच क्लीन करते. कमी आत का दिदी? तर ते काय होतं आपण सतत भांडे घासतो, काही अन्नाची चिकन होतं कुचतात आणि पाईपामध्ये असं आपण वरच्या वरती तर घासून वगैरे घेतो. पण ते काय होतं घासतो किचन पण आतमधला ड्रेनेज आहे ना ते पाईप तो खराब असतो. तो आपल्याला माहिती नसतं खराब आहे का नाही. मग त्याच्यामुळे ते काय होतं कुचतं ते अन्न आणि वास येतं पाईपाचा. त्याच्यामुळे मग ह्या पद्धतीने केलं ना तर बघा तुम्ही 100% सांगते तुम्हाला अजिबात वास वगैरे येणार नाही आणि छान मस्त बेसिक क्लीन राहील. आणि घरचंच साहित्य आहे, बाहेरून कुठं विकत आणायचं नाही, काय नाही. करू शकता तुम्ही घरच्या घरी. हे व्यवस्थित पण राहतं. आणि सारखं आपण कधी कधी काय म्हणतो आपल्या घरात अवेलेबल नसतं वस्तू, कधी कधी संपतं पण आपण जे हार्पिक पण भेटतं तुम्हाला म्हणते. तर पण कधी कधी वस्तू संपतात, मग आपण घरच्या घरी पण असं करू शकतो क्लीन. तर छान असं मस्त बेसिंग क्लीन झालेलं आहे. माझं किचन ओटा पण क्लीन झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बेसिंगसाठी तरी करा. आणि आता मी थोडंसं पटकन बाकीचं आवरते आणि मग जेव्हा गिफ्ट घेऊन जाईल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवतेच. चला वरते नंतर तुमचं. तर तुम्हाला ते बेसिंगचं मी दाखवलंच कसं क्लीन करायचं जेणेकरून आहे ना आपलं ते पाईप आहे ना तो व्यवस्थित स्वच्छ पण होईल, वास येणार नाही. त्याच्यामध्ये जे अन्न आहे ना कुजलेलं ते सर्व छान निघून जाईल, स्वच्छ होईल. आणि गरम पाणी तुम्ही गरम पाणीसुद्धा डेली जर रात्री टाकलं ना ते सुद्धा खूप उपयोगामध्ये पडेल. रात्रीच्या वेळेस काय करायचं भांडे वगैरे झाले ना मस्त एक पातेलं गरम पाणी करून बेसिंगमध्ये ओतायचं. त्याच्यानंतर अगदी त्याच्यात कोणतंच पाणी नळ चालू करायचे नाही. आपलं बेसिंगचं काम झाल्यानंतर आपण त्याच्यात यूज करत नसतं नंतर. तर त्या पद्धतीने केलं ना तरीसुद्धा तुमचं क्लीन राहील, नीट राहील. तर तेच तुम्हाला दाखवेपर्यंत मी माझ्याकडे कपडेसुद्धा लावलेले होते, कपडेसुद्धा झालेले आहे. तर माझे असं म्हटलं चला टाकून घेऊया पटापट. तर अशा पद्धतीने तुम्ही खरंच करून बघा आणि तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल. तर तुम्ही ना आठवड्यातून हे ना 2 ते 2दा तरी करा. करत राहाल ना 1 महिन्यापर्यंत 2दा केलं ना तर खरंच तुमचं ड्रेनेज एकदम स्वच्छ राहील आणि अजिबात ब्लॉक ते होणार नाही. किंवा कधी कधी होतं बघा पाणी जात नाही, अटकतं, त्या गोष्टी होणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं बेसिंग क्लीन केलं तर मी अशा पद्धतीने करत राहते. म्हणून मग मला तरी असं कधी प्रॉब्लेम आला नाही आहे. तर माझे आता हे माझं पण नवीनच घर आहे. गेले 3 वर्ष झाले. एकदा प्रॉब्लेम झाला होता पण त्याच्यानंतर मी खूप त्याला मेंटेन करायला लागलेली आहे. तर म्हणून ह्या 2 वर्ष तरी मला काही प्रॉब्लेम आला नाही. कारण की काही गोष्टी खरंच अशा केल्यानंतर खूप फायदेशीर ठरतात. वाजले आहे 5ला 10 कमी आहेत. मी ब्लॅक टी वगैरे घेतला. आद्विक पण उठला. आद्विकच उठायची वाट बघत होती मी. तर आता आम्ही बक्षीस म्हणजे मुलांना मला बक्षीस द्यायचं आहे ना गिफ्ट वगैरे तर तेच घ्यायचं आहे. तर ते घेण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि काय घेणार ते तुम्हाला दाखवते. चला मग जाऊ.
तर आज मी मुलांसाठीच इथं गिफ्ट घेण्यासाठी आलेली आहे. तर गिफ्ट्स इथं पाहू शकता, खूप सुंदर सुंदर गिफ्ट्स आहे आणि हे मोठं गिफ्ट शॉप आहे. तर तिथेच मी आलेली आहे आणि मुलांना युजफुल अशा वस्तू मी घेते, जेणेकरून त्यांना ना कामात येईल. आणि आता हा वर्ष संपला, नेक्स्ट इयरमध्ये त्यांना ह्या वस्तू सर्व यूज होतील आणि त्यांना खरेदी करायची गरज पडणार नाही. ह्या पद्धतीने मी घेते सर्वांसाठी. आणि मुलं पण खुश होतील ह्या सर्व वस्तू बघून, कारण की मी क्वालिटी पाहून पण घेते, क्वालिटी चांगली व्यवस्थित पाहून त्यांना ह्या वस्तू देणार आहे. आणि खरंच असं मुलं पण खुश होऊन जातील ह्या सर्व वस्तू बघून, मला माहिती आहे. आणि त्यांना ना सर्व शाळेच्या रिलेटेड मी वस्तू घेते आणि वेगवेगळे आहे ना, त्या पद्धतीने मी सर्व बघते काय काय देता येईल असं. तर बघते अजून काय काय अजून ॲड करता येईल याच्यामध्ये. तर इथं पाहू शकता, तर इथे ना खूप छान एवढा हा सेट आहे बनवलेला. सॉफ्ट टॉईज पण खूप छान छान आहे, मस्त वेगवेगळे भारी पण आहे, क्वालिटी पण छान आहे मस्त. आद्विकला कोणतं आवडलं? हे टेंट हाऊस आहे का इथे? वेगळे ना जरा, हे वेगळे ना जरा का मॅट. छान मस्त गिफ्ट हाऊस आहे इकडे, खूप तुम्हाला शोपीस पण पाहायला मिळतील. खूप मोठी शॉप आहे ही, खूप भारी भारी वस्तू इथे. इतके सुंदर सुंदर आहे ना, इथे पाहू शकता. तर मी जस्ट बाजारातून आले बराच वेळ झाला, तोपर्यंत असंच आवरलं पण. आणि गिफ्ट घेऊन आलेली आहे, मुलांची गिफ्ट. तर इथं पाहू शकता, तर हे गिफ्ट्स आहे मुलांचे. तर इथे सर्व गिफ्ट्स तर खूप छान मिळालं, त्याच्यामध्ये ना मस्त छान घेतलेले आहे मी सेट वगैरे, मस्त छान. तुम्ही पाहिलं असेल तर खूप भारी सर्व. तर हे सर्व गिफ्ट्स आणलेले आहे, इथे पाहू शकता, मस्त पॅक करून आणलेले आहे. आणि आता हे सोमवारी देऊन टाकेल, म्हणजे कसं मुलं पण खुश. तर सर्व व्यवस्थित घेऊन येते मी. तर असं मस्त छान सर्व गिफ्ट्स घेतले गेले माझे. आणि मुलं पण खुश होतील आता बघून सर्व, कारण की खूप छान मी घेतले आणि त्यांना युजफुल आहे. पुढच्या वर्षी अगदी छान मस्त त्यांना सर्व सांगेल की ठेवून द्या व्यवस्थित. आणि आता लास्ट, आता संपतच आलं हे वर्ष, तर त्यांना पुढच्या वर्षी यूज करायला होईल, म्हणजे जूनमध्ये काही घ्यायची गरज पडणार नाही. तर त्याच्यामुळे अशा मी वस्तू घेतलेल्या तरी आहे त्यांच्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की माझी ही आयडिया सांगा. आणि माझ्या हे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.